आमदारकीचीच माळ नाही यांना. हे सरकार ज्यांच्यामुळे आलं ते म्हणजे इथं उपस्थित असलेल्या सर्व आमच्या लाडक्या बहिणींना माझा नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित माननीय गोविंदरावजी केंद्रे साहेब, उदगीरचे माजी आमदार आणि आमचे नेते माननीय बाळासाहेबजी शिंगाडे, अरविंद संजयजी हलगरकर, सुधीरजी पाटील, आमचे स्वामी साहेब, संजयजी दोरवे, सर्वच उमेदवार, समोर असलेले सर्वच वडीलधारी मंडळी व सर्वच तरुण मित्रांनो, या कार्यक्रमानंतर काही युवकांचा प्रवेश या ठिकाणी निश्चित करण्यात आलेला आहे. त्या युवकांचा प्रवेश झाल्यानंतर कार्यक्रम संपणार आहे. पण मी आमच्या बाळासाहेबांचं भाषण ऐकत होतो. अण्णा, या देशामध्ये अनेक नगर अध्यक्ष असतील, पण बाळासाहेबांसारखा नगर अध्यक्ष होणार नाहीये. कोविड सारखं संकट आलं अण्णा, कोविड सारखं संकट आलं होतं. कोविडच्या काळामध्ये जवळचे माणसं आपल्यातून निघून चालले होते. या निलंग्यामध्ये एक दिवस असा आला की त्या दिवशी ऑक्सिजनची कमतरता होती, ऑक्सिजन भेटत नव्हतं, लोकांचे जीव चालले होते. आणि तिथं या लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख होते. हा बाबळगावकर, या निलंग्याला ऑक्सिजन लागत असताना आम्ही विनंती केली, बाळासाहेब आपल्याला दिले का ऑक्सिजनचे सिलेंडर? आम्हाला ऑक्सिजनचे सिलेंडर दिले नाही. तो म्हणतो, लढाई निलंग्याची, लातूरची, हे कशाला आमचं नाव काढतात? अरे बाबा, तुमच्या जीवावरच इथले काँग्रेसवाले लढतात. तुमची हकीकत काय? तुम्ही या निलंग्याला काय दिलं? 2.5 वर्षामध्ये एक नाव यांची अमित देशमुखची पाठी नाहीये. मी म्हणू नाही, विलासराव देशमुख साहेब, बाळासाहेब म्हणतात, आदरणीय होते. त्यांनी जिल्ह्यासाठी, आमच्यासाठी जिल्ह्याचे एक नेतृत्व म्हणून काम केले. साहेब, त्यांच्या काळामध्ये देखील या निलंग्यामध्ये एक विकासाची पाठी लागली नाही, हे देखील मी आपल्याला सांगतो. निलंगा खंबीर आहे, मजबूत आहे. आणि कोविडच्या काळामध्ये या बाळासाहेबांनी ज्यावेळेस 28 जणांचा एका दिवशी, सर्वात अधिक जणांचा मृत्यू झाला, 28 लोक एका दिवशी मरण पावले. आपल्याला माहिती आहे, ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या बॉडीला, त्यांच्या शरीराला बॅग मध्ये पॅक करायचे, पाठवून द्यायचे. कुणाला जायला अलाउड नव्हतं, परवानगी नव्हती, घरच्यांनाही जायचं नव्हतं. अशा काळामध्ये अण्णा 28 लोकांचा एका दिवसामध्ये या माणसाने अंत्यविधी केला. त्यांचा अंत्यसंस्कार या माणसाने केला. एकच दिवस नाही, कधी 20 दिवस, कधी 22 दिवस. या सर्वांचा, यांच्या सोबत आयुब आहे, आयुब, एक अजून यांचे दोघं तिघ साथीदार, या दोघांनी मिळून एका दिवसामध्ये त्यांचे अंत्यविधी केले. इथं विषय संपला नाही यांना. ज्यांचा अंत्यविधी केला त्यांच्या अस्थी त्यांनी एका ह्याच्यामध्ये घेतले आणि अस्थी, ज्यांचा अंत्यविधी झाला त्यांच्या घरामध्ये त्यांचा अस्थी पाठवून दिले आणि ती अस्थी त्यांना गंगेमध्ये वाहता येत असेल, हे काम ह्या माणसाने केलं. हे झालं हिंदू धर्माचं. हिंदू लोकांचे ज्यांचे अंत्यविधी झाले, जे वारले, त्यांची अंत्यविधी या माणसाने केली. त्यांना कुठेही शेवटच्या क्षणामध्ये कमी पडू दिलं नाही. मी मुस्लिम धर्माचं जर सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. मुस्लिम धर्मामध्ये पण कोविडच्या काळामध्ये अंत्यविधी झाले. बाहेर गावून आलेल्या लोकांचे बरेच जण वारले. इथं कोविडमुळे त्यांचा जीव गेला. ज्यांचे कुणीच नाही, इथं देखील त्यांना जिथं दफन भूमी आहे, दफन करण्यासाठी जागा नव्हती, या बाजाराने आपल्या शेतामध्ये मुस्लिम बांधवांना जागा दिली आणि शेवटचा क्षण तिथं दिला. मग कुठं आम्ही जातीवादी? आम्ही सर्व समाजाला एकत्रित घेऊन शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्यासाठी आम्ही कष्ट, मेहनत केली. काँग्रेसवाले म्हणतात की संभाजी पाटीलनी काय केलं, नाव करतात, टिप्पणी करतात. मी त्याच्यावर बोलतही नाही, बघतही नाही. हाती चले अपनी चाल, कुत्ते भोके हजार. आम्हाला पडलं नाही.
बघायचंही नाही. अरे तुम्ही बोला ना, आम्ही काय केलं. आमच्यावर टीका करत असताना, टिप्पणी करत असताना बाबळगावच्या माणसांनी काय केलं सांगा. काय दिलं? 500 टँकर. अहो ह्या निलंग्यानी ज्यावेळेस टंचाई होती, पत्रकार बसले, आम्ही देशमुखला एक प्रश्न विचारला. ज्यावेळेस लातूरला रेल्वेने पाणी येत होतं ना, निलंग्यातून हा संभाजी पाटील रोज तुम्ही आम्हाला ऑक्सिजन सिलेंडर दिले नाही, पण रोज आम्ही तुम्हाला 500 पाण्याचे टँकर निलंग्याहून पाठवत होतो. खोटं असेल तर पदाचा राजीनामा घेऊन घरी बसतो. हाय हिंमत तर याचं उत्तर द्या. आम्ही असं नाही वाटत. टँकर बंद आमच्या गावामध्ये. महिलांसाठी जे जे सुविधा असतील, आज देवेंद्रजींनी सांगितलं, इथं आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत. अरविंद अध्यक्ष होता. सर्व लाडक्या बहिणींच्या पगारी चालू झाल्या 100%. जे बंद असतील ते देखील चालू झाल्या महाराष्ट्रामध्ये. अण्णा तुम्हाला आश्चर्य वाटेल, निलंगा विधानसभेमध्ये 80,000 लाडक्या बहिणीला त्या ठिकाणी पगारी चालू करण्याचं काम अरविंद पाटील यांनी केलं. काँग्रेसवाले काय म्हटले, इलेक्शन झाल्यानंतर पगारी बंद होतील, लाडक्या बहिणीला पैसे मिळणार नाहीत. बंद झाले का? आता अण्णांनी काय सांगितलं, आता 1500चे किती करायचे? 2100. बघा ताई पाठ आहे. त्याच्या पुढे आज मुख्यमंत्री आले होते लातूर मध्ये. त्यांनी सांगितलं माझ्या बहिणीला आता 1500 2100 नाही, माझ्या बहिणीला 1-1 लाख रुपये त्यांना त्या ठिकाणी द्यायचंय. या बहिणींमुळं घरामध्ये, आपल्या घरामध्ये 4 पैसे आले तर त्या घरामध्ये आपल्या मुलांना, लेकरा बाळांना शिकवायचं काम या आमच्या महिला करतील. हा विश्वास आपल्याला. लखपती दिदी योजना माहितीये का? आपल्या बहिणीला लखपती. अरविंद बाळासाहेब तुम्ही म्हणताल मी नगराध्यक्ष आता नाहीये, माझी जबाबदारी नाहीये, पण या निलंग्या माझ्यापेक्षा या निलंग्याने तुमच्यावर जास्त प्रेम केलेलं आहे. तुमची जबाबदारी आता आहे की येणाऱ्या काळामध्ये आमच्या या सर्व बहिणीला लखपती दिदी करण्याची जबाबदारी येणाऱ्या काळामध्ये हे आपल्यावर असणार आहे. या सर्वांचे फॉर्म आपण भरून घेऊ आणि त्यांच्या खात्यामध्ये त्यांना या योजनेचा लाभ आपण त्या ठिकाणी. मी बसलो होतो. हा माणूस साधा नाहीये अण्णा. तुम्हाला बाळासाहेब काय हे फक्त मला माहिती, अरविंद पाटील तुम्हाला देखील माहिती. तुम्हाला वाटत असेल या दोघांचा जन्म एकाच दिवशी झालाय 9 मार्चला, आणि दोघांच्या अंगामध्ये एकसारखेच कळा आहे, एकसारखे. मला जर त्रास कोण सर्वात जास्त देत असतील तर अरविंद पाटील आणि बाळासाहेब. आणि हा त्रास कशाचा माहितीये का? एक उदाहरण देतो. हा त्रास कशाचा? भैया या भागामध्ये ज्यांना घरकुल मिळाले नाही, बाळासाहेबांनी चिठ्ठी दिली. भैया ज्यांना घरकुल मिळाले नाही त्या जागे इनामी जागा आहेत, त्यांच्या नावाने घरं नाहीयेत, ती जागा आपण त्यांच्या नावाने करून देऊ. हे बोलायचं काम त्यांनी इथं बसल्या बसल्या बाळासाहेबांनी. बरोबर आहे का नाही? आज या सभेच्या माध्यमातून सांग, ज्यांच्या नावाने त्यांच्या हक्काच्या जमिनी नसतील त्यांच्या नावाचे 8चे उतारे या 31 मार्च 2026च्या आधी देण्याचं काम आम्ही सर्वजण मिळून त्या ठिकाणी करणारे वचन देखील आपल्याला देतो. आम्ही पाणी असेल, अंडरग्राउंड ड्रेनेज असेल, त्याबद्दल बाळासाहेबांनी सांगितलं. पण हे माझं गाव आहे, निलंगा आहे, तुमचं आमचं गाव आहे. मी घरातून बाहेर पडलो सकाळी. अण्णा घरातून बाहेर ज्यावेळेस निघतो ना, घरातून बाहेर निघाल्यानंतर घरी येऊपर्यंत आमच्या अक्का आहेत, आई, त्यांना काळजी असती. माझ्या सोबत पोलीस आहेत, पोलीस यंत्रणा आहेत, गाड्या आहेत, माणसं आहेत, ताफा आहेत, पुढं मागे एखादी गाडी असती. पण घरी येऊपर्यंत आईला काळजी असते, माझं लेकरू बाहेर गेलंय, घरी कधी येईल ही काळजी तुम्हाला देखील असते का नाही? आपले लेकरं जर घराच्या बाहेर पडल्यानंतर प्रत्येक आईच्या मनात, अण्णा तुम्ही पैसे कमी द्या, पण आईला काय वाटतं, माझं लेकरू घराच्या बाहेर गेलंय, तो सुरक्षित परत घरी यायला पाहिजे, हे वाटते का नाही? आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये आमची नगरपालिका आल्यानंतर बाळासाहेबांच्या हातावर एक कार्य चालू केले. आम्ही प्रत्येक चौकामध्ये आता CCTV कॅमेरे बसवायचं चालू केले.
10 चौक कंप्लीट झाले, पुढे 10 चौक आहेत. मी माझ्या सर्व आई, आमच्या सर्व बसलेल्या माय माऊलींना वचन देतो, येणाऱ्या 3 ते 6 महिन्यात पत्रकार महोदय, या निलंगा शहराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसतील. कुठं जरी एखादा खडा पडला, कुणामुळे खडा पडला, तर पोलीस स्टेशन मध्ये त्याची नोंद होईल आणि तुमचे लेकरं सर्व सुरक्षित राहतील. काळजी करण्याची गरज नाही. आज सुरक्षित राहायला पाहिजे, माझ्या माय माऊली, माझ्या बहिणी सुरक्षित राहायला पाहिजे, हे आम्ही त्या ठिकाणी करणार आहे. येणाऱ्या काळामध्ये या सर्व माय माऊलींना सुरक्षित ठेवण्याचं काम आम्ही करणार आहे. बाळासाहेब, आपण या शहरामध्ये काम करत असताना आज इथं मुस्लिम समाजाचे बांधव, आताच त्यांनी जसं सांगितलं, दादा पीर दर्ग्याला सर्वात अधिक निधी काँग्रेस पक्षाने दिला नाही, संभाजी पाटीलने दिला. शादीखाना कुणी केलं बाळासाहेब? आपण केलं. पीर पाशा दर्ग्याला सर्वात जास्त निधी आपण दिला. जिल्ह्यामध्ये जिथं जिथं मुस्लिम समाज बांधवांचे जे धर्मस्थळ आहेत त्याला देखील आपण देखभाल दुरुस्ती करण्याचं काम केलं. पण ज्यावेळेस स्वामी समर्थ केंद्र या ठिकाणी समोर याच एरियामध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये उभा टाकलं, एका ओपन स्पेस मध्ये स्वामी समर्थ केंद्र त्या ठिकाणी उभा टाकलं. इथं कुठे अशोकप्पा, हे बाबा याची जागा हडपली नगराध्यक्ष, काय बरोबर आहे का नाही? नगराध्यक्ष म्हणजे हे नाही, आम्ही चेक नगराध्यक्ष बाळासाहेब, या बाबांनी तर उलट ह्यांची जागा खुली करून मग. आणि अण्णा, आम्ही सर्व समाजाला धर्माला एकत्रित घेऊन करू, आदर करू. स्वामी समर्थाचं केंद्र उभा टाकलं, तिथं समर्थाचं केंद्र उभा टाकल्यानंतर माय माऊली आरतीला गेले, झेंडा लावला. हाच अमित शेटनी ते केंद्र उद्ध्वस्त करून टाकलं आणि तिथून सर्वांना हाकलून देऊन त्यांना शिवीगाळ करण्याचं काम केलं. मी आपल्याला सांगतो, जे स्वामी समर्थ केंद्र तुम्ही बाजूला काढून टाकले, त्याच ठिकाणी परत स्वामी समर्थ केंद्र त्या ठिकाणी उभा टाकणार. असं करू नये. या गावातला एकोपा आपण वाईटपणा करू नये. ज्यावेळेस त्यांना लोकसभेचा निकाल लागला, लोकसभेमध्ये आपलं गाव मायनस गेलं, मला सर्वांनी नाव दिलं. दुसऱ्या 2 दिवसावर ईद होती. आम्ही मनामध्ये, आमच्या मनामध्ये जर द्वेष भावना राहिली असती, ईदला ज्यांना तुम्ही मतदान झालं, काँग्रेस पक्षाला सर्वात अधिक मतदान झालं, काँग्रेस पक्षाचा कोणता नेता शुभेच्छा द्यायला आला नाही, तर संभाजी पाटील तिथे ईदच्या निमित्ताने त्या ठिकाणी आपल्या सर्व बांधवांना शुभेच्छा द्यायला. या गावाला एकत्रित एकोपा ठेवण्याचं काम आपण केलं, सर्व धर्माला एकत्रित घेऊन चालण्याचं काम केलं. आणि आता संजीव आगरकर यांनी हेच सांगितलं की हेच परंपरा आम्ही त्या ठिकाणी कायम चालू ठेवू. अहो, हा भ्रष्टाचारी माणूस, आताच इद्रिस मुलतानींनी सांगितलं, हे म्हणतात ना, उद्या 8 दिवसामध्ये चौकशी लागली. तुम्ही ईदला जातात का नाही अण्णा? ईदला जातात. ईदला गेल्यानंतर काय होतं? आमच्या खतीब साहेब, ईद नमाज संपल्यानंतर समाजातले काही बांधव त्या ठिकाणी निधीसाठी एकत्रित जातात की समाजाचं एखादं मंदिर निर्माण हो, एखादं मस्जिद निर्माण हो. ते जे पैसे जमा करतात, गोरगरीब जे येतात तिथं स्वतःचे जमा केलेले पैसे तिथं देतात आणि त्याच्यातून समाजासाठी ते पैसे जमा होतात. ह्या समाजाच्या पैशामध्ये खतीबचा बरोबर आहे, गोरगरिबांनी दिलेला, मुस्लिम समाज बांधवांनी दिलेला जो समाजाचा पैसा आहे त्याच्यामध्ये या बाबांनी भ्रष्टाचार केला. आता हा बाबा निलंग्याला सोडणार आहे का हो? आणि हे लिहिण्यासाठी पेन्सिलनी लिहितो किती पैसे आले किती, म्हणजे परत फोडता यावं म्हणून. आता ह्याचं नाव देखील पेन्सिलनीच लिहिलेलं आहे. बाळासाहेब आमचे रब्बानी भगवान सांगतात, पूर्वी म्हणायचे काहीतरी चूक केली, पाप केलं तर आपल्या लेकरा बाळांना भोगावं लागतंय. आता तो काळ संपला. चूक केली, पाप केलं, लेकरा बाळांना भोगावं नाही, तुम्हालाच भोगावं लागतंय. आता देवानी ते म्हणतात एका कार्यकर्ता, आता नक्की हिशोब आहे, या निवडणुकीत जे जमा केलेली संपत्ती आहे त्याचा कार्यक्रम
त्यांनी इमानदारीने कमवलेला पैसा नाहीये, हे गुत्तेदार आहे, हे गुत्तेदार आहे. पुन्हा ते मशालचे जे पदाधिकारी आहेत महाराज, हे देखील गुत्तेदार आहेत. हे दोन्ही गुत्तेदार उमेदवार आहेत एका बाजूला, आणि एकीकडे ज्यांनी आता शपथ या जनतेच्या समोर शपथ घेतली आणि ज्यांनी बाळासाहेबांचा वारसा गुत्तेदारी न करण्याचा वारसा संजीव आलगरकर या ठिकाणी करतील, हे देखील मी आपल्याला. तुमचे रस्ते नाल्या हे सर्व काम करून देण्याची जबाबदारी माझी आहे. 20 वर्ष झालं तुम्ही मला पाहता, कुणाला वाकडं बोललो, कुणाला त्रास दिला, कुणाला एका माणसाला त्रास दिला नाही. माझं गाव आहे निलंगा, हे आपल्या सर्वांची माती आहे. या मातीमध्ये ताकद आहे. हे दुसऱ्या परक्या माणसाच्या हातात द्यायचं गाव. कुणीतरी बाहेरून येतो आणि सांगतो निलंग्याचं वैभव आहे, निलंग्याची ताकद आहे. या मातीमध्ये नीलकंठेश्वरासारखं एक वैभवशाली शक्तिशाली मंदिर आहे. ही ताकद कुणाच्या हातात द्यायची आहे का आपल्याला? नाही. हे गाव हे आपल्याच लोकांचं राहायला पाहिजे, आपल्याच माणसाचं राहायला पाहिजे. ही जबाबदारी आहे. 2 तारखेला मतदान आहे. 2 तारखेला मतदान आहे. कुणाला मतदान करायचंय आपल्याला? कुणाला मतदान करायचंय? जोरात 2 तारखेला मतदान कुणाला करायचंय? माझ्या सर्व बहिणी जे कमळाला मतदान करणार आहे त्यांनी एकदा हात वर करा. आता बहिणींनी हात वर केला तर भावांना काय अडचण आहे? जरा तुम्ही पण देखील हात वर करा. मी माझ्या सर्व बहिणींना, तुम्ही सर्वांनी जो आशीर्वाद देण्यासाठी हात वर केलाय, हा तुमचा भाऊ संभाजी, हा तुमचा भाऊ तुम्हाला शब्द देतो, या गावाला कोणत्या गोष्टीची कमी पडू देणार नाही. तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा टाकल. तुमच्या लेकरा बाळांची काळजी घेण्याचं काम हा संभाजी पाटील करल. पूर्ण ताकदीने. आणि त्यांनी सांगितलं ना, बाबळगावकर पत्रकार मध्ये लिहून घ्या की ज्या बाबळगावकरांनी स्वप्न पाहिले की निलंग्यात येऊन त्यांचा झेंडा फडकवणार आहे, मी आज आई जगदंबेच्या समोर उभा टाकून वचन देतो, निलंग्यात तर आमचा झेंडा फडकणार, पण लातूरच्या महानगरपालिकेवर हा संभाजी पाटील आमचा झेंडा फडकवणार, हे देखील वचन मी आपल्याला देतो. आमचा नाद करायचा नाही. निलंग्याची माती काय म्हणायचे अण्णा मुंडे साहेब, हे काम नाहीये येड्या गबाळ्याचं. हे काम नाहीये येड्या गबाळ्याचं, हे काम आहे एका मर्दाचं. निश्चितपणे ताकदीने या गावाची जबाबदारी, माझ्या बहिणीची जबाबदारी, माझ्या भावांची जबाबदारी, तुमच्या लेकरांची जबाबदारी, हे काम मी या ठिकाणी आई तुळजाभवानीला शपथ घेऊन सांगतो, संभाजी कायम तुमची सेवा करत राहील. कारण या मातीने माझ्या सारख्या कार्यकर्त्याला माझ्या डोक्यावर छत नसताना घरातून बाहेर पडल्यानंतर या भागाचा 20 वर्ष तुम्ही मला आमदार केला. मी मातीत जरी गेलो त्या मातीमधून फक्त निलंगा हेच नाव त्या ठिकाणी असेल. आणि आपण सर्वांनी येणाऱ्या 2 तारखेला कमळाच्या समोरचं बटन दाबून आम्हाला आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी द्यावी, हीच विनंती करून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.